मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे रेफर टू बुलढाणा नामकरण, ठाकरेंच्या शिवसेनेचे अनोखे आंदोलन, आठवडाभरात सुधारणा करा अन्यथा रुग्णालयाला कुलूप लावण्याचा इशारा। बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे रेफर टू बुलढाणा असे नामकरण करून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले। या रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांकडून रुग्णालयात आलेल्या रुग्णांना अपमानजनक वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत। शिवाय प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना गरज नसतानाही बुलढाणा रेफर केले जाते। हा संपूर्ण प्रकार थांबवण्यात यावा यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण रेफर टू बुलढाणा रुग्णालय असे करत फीत कापून उद्घाटन केले। तसेच पुढील 8 दिवसात रुग्णालयाची परिस्थिती न सुधारल्यास तोडफोड करून रुग्णालयाला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। याचं नामकरण केलेलं आहे आता रेफर टू बुलढाणा। कोणतेही असलं साधं कुत्रा चावला तर तुम्ही रेफर टू बुलढाणा करता, कुत्रा चावायचं इंजेक्शन नाही मग बंद करा ते दवाखाना। मध्यंतरी संपलेले होते पण आताही तुम्ही नाही आहे, लोकही तेच ओरडतात। प्रत्येक वेळेस काही आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नाही, प्रत्येक वेळेस येऊ शकत नाही। आता मॅडम ने छुपा के रखते गजू भाऊ से बात करो। अरे जान जल्दी यार, इंजेक्शन मिला ना सिलेंडर मिला का? आता साहेब आमच्या एकच सांगणं आहे, इंजेक्शन नहीं दिए नहीं, कल इंग्लिशन भी नहीं दिया ना, सिलेंडर दिया ना, कुछ दिया, पैसे देते बैठे हम गोळ्या वगैरे काही चालू भैया। मलकापूर उपजिल्हा रुग्णालय हे रेफर टू बुलढाणा बनलं असून इथं कोणताही डॉक्टर उपस्थित राहत नाही। उपस्थित राहत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही। रुग्णालय अधीक्षक डॉक्टर उंबरकर आहे, हे बुलढाण्याहून येणं जाणं करतात, तिथून ते वॉच ठेवू शकत नाही। येथील कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि मनमानी चालू आहे। सामान्य नागरिकांशी आलेल्या रुग्णाशी ते अरेरावीची भाषा करतात आणि रेफर टू बुलढाणा पाठवून देतात। पाठवून दिल्यावर त्या गाडीच्या सोबत एकही कोणी डॉक्टरही जात नाही, कोणी जात नाही। मधात डिलिव्हरी झाली म्हणजे त्या पेशंटच्या जीवाची धोका होतो। असाच प्रकार शनिवारी रात्री घडला आहे। मुस्लिम समुदायाची एक व्यक्ती डिलिव्हरीसाठी आली होती। डिलिव्हरीसाठी आली असताना 9 वाजता तिला दवाखान्यात भरती करण्यात आलं। दवाखान्यात एकही स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नव्हता। मी स्वतः 11 वाजता इथं आलो, डॉक्टर उंबरकर यांना फोन लावला। डॉक्टर उंबरकरने रुग्णालयात तपासणीसाठी डॉक्टर येऊन राहिले। तो आला तर नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आला। आता मला सांगा, नेत्ररोग तज्ञ आला म्हणजे गुडघ्याला लागलं आणि डोक्याला पट्टी बांधायचा हा दुसरा एक प्रकार आहे। त्यांनी डिटेल सांगितलं नाही। त्यांना आम्ही सांगितलं जे डॉक्टर आहे त्यांची लिस्ट आणि त्यांचा मोबाईल नंबर बोर्ड तिथे लावा, जेणेकरून जे पेशंट येतील ज्यांना सुविधा भेटत नाही ते स्वतः त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील। आता हेच बघायचं आहे की डॉक्टर तिथे लिस्ट आणि बोर्डावर त्यांचा मोबाईल नंबर लावते की नाही। 5 डॉक्टर